हो बरोबर आहे, त्या मुलाशी बोलत असेल किंवा मग आता तयारीचे फोन चालू असेल त्यांच्या. मी असं करतो, मी रोहनला फोन करतो. हां समर सर. हॅलो. हां रोहन. हां सर बोला ना. कुठेस तू? सर मी ऑफिसला जायला निघालोय. का हो? नाही काही नाही, तू जरा मला जाताना भेटून जातोस का? तुझ्या ताईची आणि त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याची अंगठी माझ्याकडे आहे आणि त्यांची चेन सुद्धा. तर ती एकदा तुझ्या ताब्यात दिली ना की मी जबाबदारीतून मोकळा. सॉरी सर, मला ना ऑलरेडी ऑफिसला जायला लेट होत आहे. मी एक काम करू का, मी संध्याकाळी किंवा उद्या येऊ का ते पिक करायला? कारण सर तसे मी आता ते पूर्ण दिवस माझ्यासोबत ठेवेन, ऑफिसमध्ये काम करेन. उगाच इथे तिथे ठेवलं गेलं तर मला थोडं रिस्की वाटतंय ते सर. बरं मग कसं करू, घरी पाठवू का? सर बेस्ट होईल, तुम्ही ते ताईलाच द्या ना. नाही नाही, तुझ्या ताईला आता मगासपासून मी फोन करतोय पण त्यांचा फोन बिझी लागतोय. सर ती करेल ना तुम्हाला कॉल बॅक, नक्की करेल. ठीक आहे चल बाय. रोहन म्हणाला त्याची ताई कॉल बॅक करेल. त्यांच्या फोनची वाट बघणं आणि त्यांच्या भरोशावर राहणं हे काय मला जमणार नाही. त्याच्यापेक्षा मी एक काम करतो आजी, मीच ऑफिसला जातो त्यांच्या आणि ते देऊन टाकतो. चल बाय. अंगठी देण्यासाठी इथपर्यंत यायला लागलं आपल्याला. हा कधी एकदा या बाईचा पिच्छा सुटतो असं झालं मला. तिच्या तिने पुरवलेला नाहीये, तू आलास तिच्या ऑफिसला. काय करणार, त्यांनी अंगठी यायला नकार दिला, काय करणार दुसरं? मला कळत नाही समर, तुला कुरकुर करत का करायच्या सगळ्या गोष्टी? सोडून दे ना, जाऊ दे. नकोय त्यांना अंगठी, नकोय त्यांना तू त्यांच्या लग्नासाठी केलेली धडपड. मग का तुझा एवढा आग्रह आहे? हे बघ, त्यांनी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगणं हे बरोबरच आहे. पण उद्या जर त्यांच्या या सगळ्या तयारीमध्ये काही अडचण निर्माण झाली फायनान्शियल आणि त्याच्यामुळे रोहन आणि आदिराचं लग्न पुढे गेलं तर आपण काय करायचं आहे? माझ्यासाठी रोहन आणि आदिराचं लग्न, साखरपुडा या सगळ्या गोष्टी वेळेत होणं महत्वाचं आहे. सगळं माहिती, पण स्वाभिमान नावाची काही गोष्ट असते का नाही? आता महत्वाचं काय, स्वाभिमान का समजूतदारपणा? आनंद, मी माझ्या बहिणीच्या सुखासाठी हे सगळं करतो. एकदा तिचं आणि रोहनचं लग्न झालं की मला त्या बाईचं तोंडही बघायचं नाही. मी आयुष्यात त्यांना काही देणार नाही. आत्ता त्यांनी अंगठी घ्यावी, विषय संपला. हॅलो. अहो काय किती फोन करते तुम्हाला, साधा एक रिस्पॉन्स सुद्धा देता येत नाही. कुठे आहात तुम्ही? मी तुमच्या ऑफिसच्या इथे आलोय खाली. नाही तिथेच थांबा, मी येते. हा या. येत आहे. कोण आहात, कोण तुम्ही? देवात राजे महाराजे आहात? लोकांचे आयुष्य ठरवता, कोणी कुठे कसं कधी जगायचं हे तुम्ही ठरवणार? काय काय झालंय? काय 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 झालं एवढं बोलायला तुम्हाला? काय झालंय म्हणजे? माहित नसेल आव आणू नका. उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नका तुम्ही. इतके दिवस शांत बसला होता आणि आज तुम्ही बुलडोझर पाठवला. मॅच्युरिटीने वागायची भाषा करताना तुम्ही. मग एखाद्याच्या घरावर बुलडोझर चालवताना काही वाटत नाही तुम्हाला? बुलडोझर पाठवला मी? कुठे पाठवला? काहीच बोलू नका. तुमचा खरा चेहरा आहे ना, तो दिसलाय मला समोर सर. म्हणजे आमच्याशी चांगलं वागायचं, आम्हाला कशी मदत करताय हे दाखवायचं, आमची जबाबदारी घेतल्याचा आव आणायचा, तुमच्या वागण्याने आमचे डोळे दिपवायचे आणि मग शांतपणे स्वतःचा प्लॅन साधायचा. हाच होता ना तुमचा प्लॅन? आलाय आता लक्षात माझ्या. तुमच्या त्या किमती अंगठ्यांचा दिखाऊपणा ना नका लादू आमच्यावर. रोहनच्या लग्नाचा खर्च केला नाही तरी चालेल. हे असं सगळं वागून आमच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करू नका, कारण जे वागून ठेवलंयत ना ते इतकं भयंकर आहे की त्याने फक्त शत्रुत्व वाढणार आहे तुमच्याशी आमचं. शत्रुत्व? काय काय बोलताय तुम्ही? उगाच उगाच बोळसटपणाचा वाढू नका आता. वृद्धाश्रमावर बुलडोझर कोणी चालवला?
मी ज्या वृद्धाश्रमासाठी काम करते व्हॉलेंटियर म्हणून, तो वृद्धाश्रम तुमच्या जमिनीवर आहे. किती दिवस झाले तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतेय. तुम्ही धमक्या काय देताय, काय काय करताय. तिथे तुमच्या ऑफिसवर आले, रिसेप्शनवर येऊन भेटले, तुमच्या गेटवर आम्ही मोर्चे घेऊन येतो, तुमच्याशी पर्सनली बोलायचा प्रयत्न करते. 5 मिनिटं द्या, 5 मिनिटं द्या करून थकले. 2 मिनिटं नाही काढू शकलात तुम्ही. आता रोहन आणि अधिराचं लग्न अडकलंय तर तुम्ही बस स्वयंवर लावायला निघाला. तो त्यासाठी वेळ आहे तुमच्याकडे, भरपूर वेळ आहे. आता मला कळलंय तुमची समज राजवाडे म्हणजे हे असं मेंटली आम्हाला या सगळ्यात अडकवून ठेवायचं आणि तिथे वृद्धाश्रमावर जाऊन बुलडोझर चालवायचा. हाच डाव होता ना तुमचा. कुठला बुलडोझर, कुठला वृद्धाश्रम मला करत. तुमची माणसं ना तिथे वृद्धाश्रमात येऊन आमच्या सगळ्या म्हाताऱ्या माणसांना घाबरवून गेलीये.